ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे प्रताप कल्पनाचा सायलीबद्दल गैरसमज दूर करतात आणि प्रताप कल्पनाला सांगत असतात की तन्वी किती खालच्या पातळीला जाऊ शकते आणि तू या सगळ्यामध्ये तन्वीवर विश्वास का ठेवते. आणि त्यानंतर कल्पना अस्मिताची तब्येत पाहायला जाते तेव्हा तिला कळतं की तिथे अस्मिता प्रियाला धमकी देत असते. ती बोलत असते प्रियाला की तू खबरदार, तू माझ्या आणि माझ्या बाळाच्या वाटाला गेलीस तर. आणि अस्मिता तिला सांगत असते की तू माझ्या सायलीला धडा शिकवण्याच्या नादात तू माझ्या बाळाच्या जीवावर उठायला गेलीस आणि ह्यानंतर माझ्या बाळाला तुझ्यामुळे जर धोका झाला तर मी गप्प बसणार नाही. त्या टायमाला कल्पना सगळं ऐकत असते आणि तिच्या चेहऱ्यावर सगळी आनंदाचा भाव, हे सगळं ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव निघून जातो. तेव्हा कल्पना आपल्या रूम मध्ये येते आणि ती ठरवते की काय झालं तरी आपल्याला या तन्वीला धडा शिकवला पाहिजे. तेव्हा तिथे प्रताप येतो आणि प्रताप बोलतो की काय झालं अस्मिता, ठीक आहे ना. तेव्हा कल्पना बोलते मला माफ करा. तिकडे अस्मिता रडत असते आणि तिकडे सायली येते आणि सायली बोलते की काय होणार नाही तुमच्या बाळाला, मी तुमच्या बाळाची नजर काढायला आले आहे. तेव्हा अस्मिता बोलते माझी आणि माझ्या बाळाची नजर काढायची गरज नाही. तेव्हा सायली बोलते तुमचा माझ्यावर विश्वास असो या नसो पण मला तुमची खूप काळजी वाटते आणि काय झालं तरी पण मी तुमची नजर काढल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर कल्पना खाली येते आणि पूर्णाईला घडलेला सगळा प्रकार सांगते. हा घडलेला सगळा प्रकार ऐकून पूर्णाई बोलते की मला वाटलं नव्हती की तन्वी असं काय करेल. त्यानंतर पूर्णाई अस्मिताच्या तोंडून हे सगळं ऐकण्यासाठी तिला बोलवते आणि बोलते काय झालं अस्मिता. तेव्हा ते कल्पना अस्मिताला बोलते एक आई जेव्हा आपल्या मुलाच्या जीवावर कोण उठलं असेल ते पेटून उठते. तेव्हा अस्मिता बोलते काय म्हणायचं तुम्हाला. त्यानंतर पूर्णाई बोलते की मला कळलं की तुझ्या बाळाला कोण त्रास द्यायचा प्रयत्न करतोय आणि पूर्णाई बोलते की तुझ्या बाळाला जे एकदा त्रास द्यायचा प्रयत्न करत होती ती आता पुन्हा एकदा ती तुझ्या बाळाला त्रास द्यायचा प्रयत्न करू शकते. त्यानंतर पूर्णाई बोलते की हे सगळं घडल्यानंतर तू विचार कर, तू तुझ्या मुलाला जो त्रास देईल त्याला तुला प्रोटेक्ट करायचं की काय ह्याचा तू विचार कर. तेव्हा अस्मिताला समजते की आपण या सगळ्यामध्ये तन्वीला प्रोटेक्ट करून खूप मोठी चुकीची गोष्ट करतोय. इथे पूर्णाई सांगायला लागते की जे आहे ते खरं सांग आणि तुझ्या बाळाचं रक्षण कर. त्यानंतर अस्मिता बोलते हे सगळं तन्वीने केलंय आणि या सगळ्यामध्ये सायलीचा हात नाही आणि सायली असं काहीच करू शकत नाही. आणि त्यानंतर पूर्ण लगेच चिडते आणि प्रियाला खाली बोलवते. त्यानंतर इथे प्रिया येते तेव्हा बोलते की काय झालं अस्मिता, तुला परत एकदा सायलीने त्रास दिला का आणि त्रास दिला असेल तर मला सांग आणि केला असेल मी तिचा ताबडतोब बंदोबस्त करते. पण त्यानंतर अस्मिता जे काही खुलासा करते त्या ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा अस्मिता सांगायला लागते काल जो पण प्रकार घडला तो काय चुकून झाला नाही, तो प्रकार मुद्दाम करून गेला. त्यानंतर कल्पना बोलायला लागते की हा प्रकार मी दाबायचा प्रयत्न करत नव्हते पण म्हणून मी सगळ्यांना इथे बोलवलं. तेव्हा प्रिया बोलायला लागते हे काय बोलतेस तू. तेव्हा अस्मिता बोलते मी सांगणार नव्हते पण काल मम्माने सगळं माझं हे बोलणं, आपल्या दोघांचं बोलणं ऐकलं आणि त्यामुळे मला हे बोलणं आता भाग पडलं आहे सांगायचं. तेव्हा कल्पना बोलते मी जेव्हा काल ऐकलं ना तेव्हाच मला ही तन्वीची मुस्कान फोडण्याची गरज होती आणि काही झालं तरी पण मला हे प्रकरण दाबायचं नव्हतं आणि त्यासाठी मी सगळ्यांना इथे खाली बोलवलं आणि त्यांच्या समोरच ही सगळी गोष्ट मला सांगायची होती. इथे अर्जुन बोलतो या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या बायकोने काय केलंच नाही तरी पण तुम्ही तिच्यावर तुटून पडलात. आणि त्याच टायमाला प्रिया नाटक करायला लागते आणि बोलते माझ्यावर हे सगळं आरोप केला जातो आणि माझ्या विरुद्ध कारस्थान रचलं जाते आणि ती डोक्यावर हात ठेवते आणि बोलते मला चक्कर यायला लागली. त्याच टायमाला कल्पना प्रियाच्या थोबाडी फोडते आणि बोलते बस झाली तुझी नाटकं आणि तिला बोलते तू आता या घरातून निघून जा. आता रविराजाने आणि प्रतिमाला इथे बोलवते आणि तुझी चांगलीच नाटकं बाहेर काढतो. त्याच टायमाला पूर्ण सायलीच्या जवळ येते आणि बोलते हात जोडत तिला बोलते की मला माफ कर, आम्ही तुझी बाजू न घेता प्रियाची बाजू घेतली आणि अस्मिताची बाजू घेतली आणि तुझा विरुद्ध आम्ही कांगावा केला. पण आता सायली माफ तर करते पण प्रियाचा निकाल बाकी असतो आणि आता रविराज आणि प्रतिमा येणं बाकी असतं आणि त्यांच्याकडनं हा निकाल आता प्रियाचा लागणार असतो. आता हे निकाल काय होणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.